3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे लाडकी बहीण योजना अखेर दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला असून थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत। आज महिला खूप आनंदित आहेत, कारण की फक्त 6 बँकेत पैसे येत आहेत व 11 जिल्ह्यामध्ये हा पहिला टप्पा सुरू आहे। आता त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। तुमचा देखील त्यामध्ये जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे। जिल्हा आहे का नाही ते पाहण्याकरिता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तसेच राज्य सरकारकडून एक नव्हे तर 3 योजनांचा लाभ तुमच्या खात्यात येणार आहे। लगेचच 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहेत। मात्र 6 तासाच्या आत एक काम करायचं आहे ते देखील सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राइब केलं नाहीये, जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांच्या जिल्ह्याची बातमी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार, गॅस सिलेंडर पैसे देण्यासाठी काय करायचे ते अपडेट त्यांना पाहायला मिळतील। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। व्हिडिओला एक लाईक करून तुमचा कोणता जिल्हा आहे ते सांगा। तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार, गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार का नाही ते आपण अपडेट देऊ। तसेच मोफत साडी देखील तुमच्या जिल्ह्यात आता वाटप केली जाणार आहे। 16 जिल्ह्यात मोफत साडी सर्व बहिणींना देण्यात येणार आहे। मोफत साडी वितरण देखील पाहायला मिळत आहे। सर्व अपडेट्स पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। 1000 नव्हे तर 3000 रुपयांचा हप्ता 10 जिल्हे 6 बँकात येत आहे। आता काही बँकेत पैसे येणार नाहीत हे लक्षात घ्या। येण्यासाठी टाइम लागेल, त्या कोणत्या बँक आहेत ती नावे सांगणार आहे। व तसेच आता 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या असून त्यांना 3000 रुपयांसोबत 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार असल्याची माहिती आता मिळत चाललेली आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर व्हिडिओ। तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सरकारने चांगला निर्णय घेतलेला असून 3 विभागात लवकरच पैसे तर येत आहेत। त्या विभागांची नावे आपण पाहणारच आहोत, तसेच जिल्ह्यांची नावे पाहायची आहेत। आता एकंदरीत विचार केला तर इकडे लक्ष देऊन बघू शकता 3000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देणार आहेत। आता हे 3000 रुपये कोणते, तर एकंदरीत विचार केला तर फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये, तसेच मार्च महिन्याचे 1500 रुपये अशी मिळून रक्कम तुमच्या खात्यावरती 3000 रुपयांची जमा केली जात आहे। म्हणजे या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावरती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून हे 3000 रुपये आता 10 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। होय, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये, कारण की छोट्याशा चुकीमुळे बऱ्याच महिला आता वंचित राहणार आहेत। तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले, हा पण हप्ता मिळून जाईल, मात्र अचानकपणे काल एक निर्णय झालेला आहे, त्यामुळे 3000 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला जे आहे ती मोठी चूक तुमचीच म्हणावं लागेल, कारण की आता एक निर्णय झालेला आहे, मी ते सांगणार आहे। ते जर काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर 3000 रुपये तुम्ही विसरून जा। तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये लाडकी बहीण योजनेचे येणार नाही। ते काय आहे ते पुढे पाहायलाच मिळेल। शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ ऐकत चला। जिल्हा कमेंट करूयात चला। तसेच गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात का, हो किंवा नाही, कमेंटमध्ये सांगायचं आहे। गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता आता 830 रुपये हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे। यामुळे एक दिलासा देणारी अपडेट म्हणावं लागेल। तर आता काय बातमी आहे इकडे बघू शकता। मुख्यमंत्र्यांनी ते मोबाईल दाखवलेला आहे, मेसेज येत आहेत का तुम्ही आता लक्ष करा। लाडक्या बहिणींची मोठी प्रतीक्षा संपलेली आहे। पहिल्याच लाईनीमध्ये या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे। आपण जर विचार केला तर इथे बघू शकता या विभागामध्ये हप्ता लवकर मिळणार आहे। विभागांची नावे जाहीर झालेली आहेत। यामध्ये तुमचा विभाग असेल तर खुशखबर समजा, कारण की साडी वाटप, लगेच हप्ता, तसेच गॅस सिलेंडरचे पैसे देखील या विभागात मिळणार असून यामध्ये पहिल्या क्रमांकाचा विभाग जर पाहायला गेलं तर तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे। पाहू शकता पहिलाच विभाग या ठिकाणी नाव आपल्याला पाहायला मिळत आहे एकदम वरती, छत्रपती संभाजीनगर विभागाचं। छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहेत। या बहिणींना किती रुपये मिळणार तर इकडे बघू शकता 3000 रुपये हे 2 महिन्याचे पैसे मिळणार। 2 महिन्याचे कोणते, फेब्रुवारी मार्च या महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार। तर गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे वर्षातून 3 हप्ते मिळत असतात। त्यातील पहिला हप्ता 830 रुपये अशा प्रकारचे हप्ते मिळत असतात। दुसरा हप्ता पण 830 व तिसरा हप्ता पण 830 रुपये अशा प्रकारचे हप्ते असतात। तर ही रक्कम देखील लाडक्या बहिणींना मिळणार असून आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील बँक खात्यात येणार आहेत। हे पैसे मिळवण्यासाठी 6 तासाच्या आत एक काम करायचं आहे, ते काम पूर्ण करा। आता 6 तासच राहिलेले आहेत, ते जर काम तुम्ही केलं तर तुम्हाला 100% 830 रुपये भेटणार। ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण सरकार देणार आहे, असा निर्णय घेतला आहे। ते काय काम आहे पुढे सांगितलं जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्हाला एक कमेंट करायची आहे, गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नाही अशी एक कमेंट तुम्ही सांगा। लगेच तुम्हाला जे काय प्रॉब्लेम असेल ती दूर केली जाईल व त्याबाबतची अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण सांगून टाकूया। तसेच आता पुढचा जिल्हा व विभाग पाहणार आहोत कुठे हप्ता लवकर मिळणार आहे। इकडे बघू शकता
छत्रपती संभाजीनगर विभागात तर चांगला दिलासा मिळाला, मात्र पुढचा असा विभाग आहे की त्या ठिकाणी देखील चांगली खुशखबर आहे. खूप दिवसापासून प्रतीक्षा होती नागपूर विभाग. नागपूर विभागाचा विचार केला तर आता नागपूर विभागामध्ये देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. नागपूर विभागातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जे आहे ते पैसे जमा केले जाऊ शकतात. चांगला दिलासा देखील लाडक्या बहिणींना आता मिळू शकतो. ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. चांगली दिलासा देणारी खुशखबरच नागपूर विभागात म्हणावं लागेल. आता नागपूर विभागामध्ये पाहायला गेलं तर 4 पेक्षा अधिक जिल्हे आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात जिल्हे आहेत. यातील बऱ्याच जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपयांसोबत आता विचार केला तर 830 रुपये अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील मिळून जाईल. व एक महत्त्वाची सूचना, काही विभागात पैसे येणार नाहीयेत. होय, काही बँकेत व विभागात पैसे येणार नाहीयेत. काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास प्रॉब्लेम देखील होत आहेत. होय, ते काय प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत पैसे मिळाले, हा हप्ता पण मिळून जाईल. मात्र अजून जर तुमच्या खात्यात हप्ता आला नसेल तर लक्ष द्या, कारण की तुमच्या खात्यात अजूनपर्यंत हप्ता आला नाही म्हटल्यावर काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. ते प्रॉब्लेम तुम्हाला सांगणार आहे. पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता हे 830 रुपये देखील नागपूर विभागामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ही मोठी रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. आता पुढे बघू शकता. पुढे महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता बऱ्याच लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून एक खुशखबर देखील आहे. आता पुढचा जिल्हा मी सांगत आहे व विभाग देखील सांगत आहे. छत्रपती संभाजीनगर व नागपूर विभाग झाला. आता पुढचा विभाग व जिल्ह्यांची यादी सांगण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देणार आहे. 10 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये येत आहेत. लवकरात लवकर तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी बँक खाते सर्व लिंक असणं गरजेचं आहे. हे तुमचं लिंक आहे का, हो किंवा नाही सांगा. जर लिंक नसेल तर फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये विसरा. छोट्याशा चुकीमुळे तुमची मोठी रक्कम जी आहे ती येणं थांबू शकते. 3,000 रुपये तुमचे तसेच राहू शकतात. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे का नाही, हो किंवा नाही नक्की सांगा. नसेल तर तुम्ही काय करा, ते लवकरात लवकर करून घ्या. होय, तुमच्यासाठी कामाचीच बातमी आहे, कारण ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे 3,000 रुपये जी काय रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल. इकडे बघू शकता, मी तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे जेणेकरून व्यवस्थितपणे समजून जाईल. इकडे बघा, आता एक आधार कार्ड आहे. हे आधार कार्ड तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला कोणताही मोबाईल नंबर असेल, जो काय मोबाईल नंबर तुमचा असेल, या मोबाईल नंबरशी तुम्हाला लिंक करायचा आहे. म्हणजे या मोबाईल नंबरशी तुम्ही जर लिंक केलं तर तुम्हाला जे आहे ते लाभ मिळू शकतो. थेट खात्यात तुमची रक्कम बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. ही देखील अपडेट तुम्ही लक्षात घ्या, कारण की तुमच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. आता पुढे पाहूयात. एक महत्त्वाची अपडेट म्हणजे खरोखरच आता महिला आनंदित झालेल्या आहेत. शेवटपर्यंत बघत चला. आता जिल्ह्यांची नावे सांगायची आहेत. महिला खरोखरच आनंदित झालेल्या असून आता 3,000 रुपयांचा लाभ बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळत आहे. आता हे 3,000 रुपये बऱ्याच जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळे लाडकी बहीण ही खुशखबरच म्हणावं लागेल. लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, कारण की आज खरोखरच मोठा निर्णय. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तर लाडक्या बहिणींना आता एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देखील कमेंटच्या माध्यमातून नक्कीच द्या. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत तेवढं एकदा नक्की सांगा, कारण की काही महिलांना कमी जर हप्ते मिळाले असतील तर काही काळजी करण्याचं कारण नाहीये, त्यांना देखील हप्त्याचा लाभ मिळणार आहे. आता पुढचा जिल्हा मी सांगत आहे तुम्हाला, नाशिक. इकडे बघू शकता, नाशिक विभाग व नाशिक जिल्ह्यात मोठी रक्कम ही मिळणार आहे. इकडे बघू शकता, आता मी लिहून दाखवत आहे. नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून नाशिक जिल्ह्यात मोठी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. थेट बँक खात्यात हा त्यांचा लाभ मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर हे खुशखबर समजावं लागेल, कारण की मोठा निर्णय नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी देवाभाऊने घेतला आहे असंच म्हणावं लागेल, कारण की आता लाडक्या बहिणींसाठी हे खुशखबरच म्हणावं लागेल. लाडक्या बहिणींसाठी आता 3,000 रुपये नाशिक जिल्ह्यासह नाशिक विभागामध्ये वाटप केले जाणार आहेत. पहिला टप्पा आनंदाची बातमी नाशिक जिल्ह्यासाठी देखील म्हणावं लागेल. आता कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी हे पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला बँका देखील सांगतो. त्या बँकाची नावे म्हणजे पहिली बँक SBI. SBI बँक खातेधारकांसाठी खुशखबर आहे. तुमचे खाते यामध्ये आहे का नाही, हो किंवा सांगा. हो किंवा नाही तुम्हाला कमेंट करायची आहे. SBI मध्ये जर विचार केला तर आता मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. तुम्हाला आता चांगले पैसे मिळणार असून तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये देखील येणार आहेत. 3,000 रुपयांचा देखील लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये हा मिळणार आहे. अशी एक अपडेटच तुमच्यासाठी म्हणावं लागेल. ही एक खुशखबर, दिलासा देणारी बातमी SBI बँक धारकांसाठी आहे. तसेच पुढे बघू शकता,
एक महत्त्वाची अपडेट म्हणजे SBI मध्ये येणार, तसेच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुमचे बँक खाते असेल तर खुशखबर समजा. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे असंच म्हणावं लागेल. चांगली खुशखबर तुमच्यासाठी आहे असंच आता म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, कारण की तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपयांसोबत गॅस सिलेंडरचा हप्ता 830 रुपये देखील हा वर्ग केला जाणार आहे. 830 रुपये देखील तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मेसेज दाखवला. कशाचा? तर लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत, त्यांनी मेसेज दाखवलेला आहे. तुम्हाला आले का नाही, हो किंवा नाही सांगा. आले असतील तर नक्की सांगू शकता. आता 1,000 नव्हे तर 3,000 रुपये तुमच्या खात्यात येत आहेत, म्हणजे 2 हप्ते तुमच्या खात्यात देण्यात येत आहेत. तसेच हा महत्त्वाचा निर्णय काही मिनिटापूर्वी झालेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगत आहे, इकडे बघू शकता आपण. बँका तर सांगितलेल्या आहेत, SBI बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या बँकेत जर तुमचे खाते असेल तर ही खुशखबरच म्हणावं लागेल. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला चांगली रक्कम जी आहे ती मिळणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये चांगले पैसे जे आहेत ते आता येणार आहेत. ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठीच म्हणावं लागेल. तर लाडक्या बहिणींना आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांचा व्हिडिओ लवकरच काही मिनिटात या चॅनलवरती येणार आहे. पाहायचं असेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, एक लाईक करून कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.